नमस्कार मंडळी, मी अश्विनी तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आजचा मेन मुद्द्यावरती आजचा विषय आहे मल्टी कुकर, प्रेस्टिज कंपनीचा मल्टी कुकर. त्याबद्दल मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. काय आहे, कसा त्याचा वापर करायचा आहे, त्यात काय काय बनेल, कसं बनेल, ते सर्व काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर त्याबद्दल खरं माहिती सांगायचं म्हटलं तर मी ते ऑनलाईन मागवलेलं नाही. तो कुकर मला आलेला आहे गिफ्ट. तर तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्की टाकेल. तर चला मी तुम्हाला तर हा कुकर आहे, तो इथे आहे प्रेस्टिज कंपनी आणि मल्टी कुकर आहे. तर असा दिसतो तो कुकर. त्यामध्ये हे सर्व काही प्रकार आहेत. ते म्हणजे इथं हँडल दिलेलं आहे, हे आहे झाकण. त्यानंतर इथला मधला पेज दाखवलेला आहे त्यांनी किती आहे. हे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. इथे आपली पॉवर ऑन झाल्यानंतर इथे आपल्याला समजणार, इथे रेड लाईट लागणार आहे. ही आहे म्हणजे पॉवरची प्लेट, जिथून आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर येणार आहे. ती 360 डिग्रीची पॉवर येणार आहे. तर तुम्हाला कुकर मी दाखवते. तर पहिले मी तुम्हाला दाखवते म्हणजे झाकण. ते असं रॅप आहे. हे आहे ते झाकण. तर पूर्ण ट्रान्सपरंट झाकण आहे, काचेचं झाकण आहे. त्याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. प्रेस्टिज कंपनीची क्वालिटी खूपच जबरदस्त आहे. काच जी आहे खूप जाडमधली दिलेली आहे. झाकण खूप छान आहे. हे हँडल दिलेलं आहे. इथे छोटंसं असं होल दिलेलं आहे वाफ जाण्यासाठी बाहेर. तर छान आहे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते कुकर. असा कुकर आहे, ओपन करून दाखवते. हा कुकर आहे. हे बटन दिलेलं आहे ऑफ, लो, हाय आणि मॅक्स, प्रेस्टिज कंपनीचं. त्यानंतर इथे दिलेलं आहे ते रेड लाईट. पॉवर ऑन झाल्यानंतर तुम्हाला इथं समजणार आहे रेड लाईट. ओके. त्यामध्ये हे जे दिलेले आहे ते भांडे दिलेले आहेत. ते काय दिलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते. ही जे दिलेले आहे ते स्टीलचे स्टँड दिलेलं आहे. ते जे तुम्ही कुकरमध्ये ठेवून शकतात. म्हणजे तुम्हाला काही बॉईल करायचं असेल तर तुम्ही हे स्टँड ठेवून बॉईल करू शकतात, इडली करण्यासाठी वगैरे काही गोष्टी. हे जे आहे प्लास्टिकमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही अंडे बॉईल करण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही यात छान 5 अंडे एक साथ त्यात बसणार आहे. 5 अंडे तुम्ही एक साथ बॉईल करू शकणार आहे त्यामध्ये. हे त्यासाठी दिलेलं आहे. तर आकार वगैरे तुम्ही पेस बघू शकता किती आहे कुकरमध्ये. खूप छान पेस आहे. हा कुकर शक्यतो बॅचलर मुलांसाठी, जे हॉस्टेलला राहतात त्या मुलांसाठी खूप कामात येणारी वस्तू आहे. ज्यांना गॅस वगैरे सोबत नेण्यासाठी अफोर्डेबल नसतं, तुम्ही हा कुकर नेऊ शकतात. यात सर्व काही बनवू शकतं. ते म्हणजे झालं तर तुम्ही इडली बनवू शकता, डाळ बनवू शकता, कोणत्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकतात, राईस बनवू शकतात, राईसचे वेगवेगळे प्रकार बनवू शकतात. छान. तुम्ही यात राहिलं तर नॉनव्हेज पदार्थही बनवू शकतात. चिकन, अंडी वगैरे सर्व काही यात बनवू शकतात. यात जे पाण्याचे म्हणजे ज्यात भाज्यांमध्ये पाणी यूज होतं त्या भाज्या तुम्ही सर्व काही यात बनवू शकतात. राहिलं तर तुम्ही म्हणशाल तेलाचा विषय, तुम्ही यात भजे, पापड वगैरे असे काही तळवू शकतात का? तेलाचा वापर जास्त प्रकारे यात करू शकता का? नाही, तुम्ही यात तेलाचा जास्त वापर करू शकत नाहीत. राहिलं भजे वगैरे ते जे आहे तुम्ही यात बनवू शकत नाहीत. यात सर्व काही पाण्याचे प्रकार तुम्ही बनवू शकतात. आपल्या ज्या भाज्यांमध्ये पाणी यूज होतं, नॉर्मल प्रकारचं तेल यात वापरू शकतात तुम्ही, पण जास्त प्रकारे तेल तुम्ही यात वापरू शकत नाहीत. त्याने जो हा कुकर आहे तो खराब होण्याची शक्यता असते व स्फोट होण्याची ही शक्यता असते. तुम्ही बघितलं आहे याची क्वालिटी किती छान आहे. एकदम स्टीलची क्वालिटी आहे. कशाही प्रकारचा लोखंडी प्रकार नाही आहे. त्यामुळे याला गंज हा प्रकार चढणार नाही. आणि हा एकदम आपण व्यवस्थित घासूही शकतो आपल्याला जसा आहे तसा. आणि यात भरपूर प्रकारची भाजी, राईस, डाळ जी आहे ती मावेल. ही जी आहे लायटिंगची प्लेट आहे, ही अशा प्रकारे प्लेट आहे. ही छान वायर दिली आहे. वायर खूप मोठी आहे. तुम्ही बरीच मोठी प्रकारे साईडला वायर लावू शकतात. तर याची क्वालिटी खूप छान आहे. तर यावरती आपल्याला असा हा जो कुकर आहे तो लावायचा आहे. हे बघू शकता एकदम इझिली लागत आहे. आणि हा जो कुकर आहे याची साईज खूप छोटी आहे. त्यामुळे तुम्ही हा कुकर कुठेही घेऊन जाऊ शकता. तुमच्या बॅगमध्ये बसेल असा हा कुकर आहे.
तर तुम्ही प्रवास वगैरे करणार जाणार असाल, 3-4 दिवसासाठी तुम्ही बाहेर जाणार असाल, काहींना हॉटेलचंही आवडत नाही, तर त्यासाठी या यूज करू शकतात तुम्ही. यात जे हे पदार्थ आवडीचे छान बनवू शकतात. व्यवस्थित घासूही शकतो आपल्याला जसा आहे तसा. आणि यात भरपूर प्रकारची भाजी, राईस, डाळ जी आहे ती मावेल. तर यात जे आहे ते काय नवीन पदार्थ आहे ते मी बनवणार आहे. तर त्याचे मी व्हिडिओ आहे, जे व्लॉग आहे ते शेअर करणार आहे. शॉर्ट्स व्हिडिओ याचे येणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. नवनवीन व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर यात जे पदार्थ काय बनेल त्याचे मी नक्कीच व्हिडिओ शेअर करेल, तुम्ही नक्की बघा. तर चला, धन्यवाद.